महादेव मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचा माझा नेपाळमध्ये काहीतरी 15वा दिवस आहे आणि मला टोटल राईड सुरू करून झाले 53 दिवस. तर आम्ही आता पोखरामध्ये शिवमंदिरमध्ये थांबलो होतो. केदारेश्वर मंदिरमध्ये थांबलो होतो. व्हिडिओ अपलोड करायला टाकला आहे. बघू शकता काहीतरी मॉर्निंग हे असं सामान आमचं पडलं आहे. अजून आत्ताच उठलो. बाहेरचा नजारा हे बघा, मंदिर आहे. आमच्या साईडला उभे असं काहीतरी मंदिरावर आम्ही थांबलो आहे. चला पटापट आवरतो. आणि एक इथं फेमस मंदिर आहे, म्हणजे फेमस जागा आहे जे शिव काहीतरी 52 फूट शिवमूर्ती आहे तिथं. तर तिथं आपल्याला जायचं आहे. तर चला पटापट आवरू, लगेच निघूया तिकडल्या साईडला. उठलो आता, फ्रेश वगैरे झालो. हे बघू शकता आपलं टेंट. आता फटाफट टेंट आवरतो. आणि हे बघू शकता इथं मंदिर. ओके, आता थोडं काहीतरी सिनेमॅटिक शॉट घ्यायची हे आहे. लगेच सिनेमॅटिक शॉट घेतो, बघा तुम्ही पण. असं काही मंदिर बघू शकता. मंदिराची सिनेमॅटिक शॉट नक्कीच तुम्ही बघितले असता. ये जी कॅमेरा ही. तर चला मित्रांनो, ते बोलले की नाश्त्याची व्यवस्था आहे, नाश्ता करून घ्यावा. नाश्ता करून घेऊ. ओके जी, ओके. तर हे बघा, नाश्त्याची व्यवस्था इथं आहे. आणि रात्री आम्ही जेवण पण इथंच केलं होतं. त्यांनी बोलवलं होतं जे आपण जेवणाला पण यावं. इथं कपडे धुण्यासाठी पण आहे. त्याला बसू, थोडं नाश्ता करून घेऊ. नाश्त्याला काय तुम्हाला पण दाखवतो, ठीक आहे. तर भावांनो, ते बघा आपल्यासाठी नाश्ता आणताय सकाळी सकाळी. आम्ही चाललो होतो, ते बोलले नाश्ता पण करून जावा. हे पण चना पोहा, चना पोहाचा नाश्ता. कच्चे पोहे आणि आपलं हरभरा दूध दिले, छोले इसमें डालना पड़ेगा ना. हाँ ठीक है. आता आपण इथून निघूया आणि जाऊया. कोणचा लेक आहे गणेश भाऊ? तो कुठं चाललो आपण? कुंभीकूट. हां, सॉरी, ते जागेचं नाव नाही आठवून राहिलं, थोडं वेगळं आहे ना. कुंभीकूटला चाललो आपण. इथून 13 किलोमीटर. आता आपण पुंडीकूटकडे निघालो. आणि पुंडीकूट इथून काहीतरी 9 किलोमीटर आहे, कमी जास्त. चला आपल्याला राईड घ्यायचं. जे पुंडीकूट म्हणून नावाची जागा आहे, तिथं महादेवाची मोठी मूर्ती आहे. तर ते इथून दिसत आहे आम्हाला. इथून कमी जास्त 15 काहीतरी, हा सॉरी 8 किलोमीटर काहीतरी जागा आहे. बघा ती कुठं आहे ते बघू शकता. डोंगराच्या वर तो डोंगर दिसतोय, डोंगराच्या वर आहे डायरेक्ट. तिथं जायसाठी इकडून असं फिरून जावं लागतं डोंगराच्या. हे बघा असा रस्ता.
आणि इकडली सिटी अशी म्हणजे असं एक वाटते की ते डोरेमॉन नोबिता ते कसे या सिटीमध्ये फिरत होते. समोर रस्ता, इकडून तिकडून घरं सेम असे इकडे घरात सेम घर, काही चेंज नाही. फक्त असं की ते कार्टून आहे आणि कार्टून नाही आहे असं वाटतं इकडे. कारण की सिटीज अशी एवढी सुंदर सिटी आहे आणि पोखरा सिटी खरंच खूप ब्युटिफुल सिटी. जे नेपाळमध्ये सगळ्यात ब्युटिफुल सिटी पोखरा आणि काठमांडू. हा ना, आम्ही आता कुंभीकुटला चाललो आणि रस्ता एवढा डेंजर आहे ना लयच. पोखऱ्यापासून काही नाही, पोखऱ्यापासून काहीतरी 15 किलोमीटर दूर आहे, पण 15 किलोमीटर रस्ता एवढा डेंजर आहे ना, लय डेंजर. पूर्ण सायकल ढकलत येऊ राहिलो मी. हो इथनं आधी तिकडे जातो या. वर्ल्ड पियर पगोळा हे इकडल्या नावाची जागा आहे आणि वर महादेवाची जागा आहे ते पुंडीकूट. हां ते पुंडीकूट आहे आणि हे वर्ल्ड स्पेशल पगोडा आहे. चला मित्रांनो, आता इथून वर जायचं आहे. आता तर आपल्या सायकल चालतच नाही, आता ढकलत जायचे. विचार केला होता की पुरा दिवस इकडे स्टे करू, पण पुरा दिवस इकडे स्टे निघला. चला हे बा, या रस्त्यावर ट्रॅक्टरले आणि ट्रकले जाणं मनाई आहे. म्हणजे विचार करा हा रस्ता कसा असेल. हां हां, ट्रॅक्टर ट्रक जाणं मनाई आहे रस्त्यावर. तिथं आम्ही चाललो सायकल घेऊन. कसं वाटतं इथून इथपर्यंत आल्यावर? हां मित्रांनो, अडी आलो मी. हे पाहून घ्या, केन्याचं गवत. हे आपल्याकडे लय फेमस आहे केन्याचं गवत. ढोरं जास्त खातात आपल्याकडे जास्त करून. हे पहा केवढं मोठं झाड आहे केन्याचं. हे केन्याचं झाड. मी पहिल्यांदा एवढा मोठा केना पाहू राहिलो. केना छोटा छोटा असते, पण हा केना एवढा मोठा. इकडे निसर्गच वेगळा आहे, इकडे सगळे झाडं झुडपं सगळेच वेगळं आहे. आपल्याकडचं काही दिसत नाही. मला आता लोकांनी पैशाचं झाड दिसलं नाही, खरं बोलतो. एकही झाड ओळखीचं नाही. पाहून घ्या. तुम्हाला वाटतंय कोणतं झाड ओळखीचं आहे यातलं? कोणतंच नाही झाड ओळखीचं. नाही मित्र येऊ, मला तर असं वाटतच नाही कोणतं झाड ओळखीचं आहे. सगळे झाडं नवीन आहे इथले. झाडं झुडपं. हे पहा, हे गवत. गवत पहा कसं आहे. एक अलगच प्रजाती, अलगच पहाड. काय हे नेमकं समजत नाही. ते म्हणतात ना वेगवेगळ्या डोंगराचं वेगवेगळं हे असते एक वैशिष्ट्य, तसंच आहे मित्रांनो. चला, रस्ता बघा किती डेंजर आहे. आणि या रस्त्यावर ट्रॅक्टर आणि ट्रक हे जाणं मनाई आहे, कारण की हा ते चढूच शकत नाहीत. होऊ शकतं. चला जाऊया आता कुंभीकुटला. आप क्या पे टिकटॉक चलता है ना, आप यही से हो? नेपाल, वो धनगढ़ी से है। धनगढ़ी इधर पूर्व में ही है। नेपाल से हो रहा, हमें कोई धनगढ़ी ये पता नहीं ना भाई. हम नेपाल से पोखरा, ये पोखरा नहीं हो इधर भी है, उधर भी है मंदिर. ये एकदम मस्त है. वो मंदिर बहुत सुंदर है. वो भी जा रहे हैं. वहाँ जाएंगे, फिर जाएंगे ऊपर, फिर जाएंगे. सायकल ढकल्याचं चालू होतं की. हा तू अय अबे येण्याचे बॉटल अद्दर उचल तुम्ही सायकल. वरच्या साईडने जर हा रस्ता तो आपला मूर्तीजवळ जाते, जो वरचा रस्ता आहे तो म्हणजे शंकरजीच्या, आणि इथंच लावले आपल्या सायकली. आणि हा रस्ता इकडे वरच्या साईडला तो मंदिराकडे जाते. ते वाईट मंदिर आहे, गौतम बुद्धचं मंदिर आहे, त्या मंदिराकडे. आता सध्या आम्ही त्या मंदिराजवळ चाललो. ये है भाई सबसे खतरनाक चीज. खतरनाक. वर आलो गौतम बुद्ध मंदिराला. टोटल शांती बघा. आणि तुम्हाला पोखरा सिटी दाखवतो. इथून काय सुंदर नजारा दिसते पोखरा सिटीला. एकच मिनिट.
मित्रांनो पोखरा सिटी पहा किती मस्त दिसते तर एक नंबर आणि एवढा सुंदर नजारा खरंच. आम्ही आतापर्यंत अर्धी पण पोखरा सिटी पाहिली. मित्रांनो बघू शकता गौतम बुद्धाचं मंदिर आणि याच्यासमोर कॅमेरा लावून नाही. वो चप्पल साईडला काढायला लागते. मित्रांनो विषय असा झाला की हा ब्लॉग आहे ना, हा ब्लॉग म्हणजे कमी जास्त 25 मिनिटाचा होत होता. त्याच्यामुळे मी या ब्लॉगचे 2 पार्ट केले, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 तुम्ही बघितला आहे. पार्ट 2 साठी डिस्क्रिप्शनमध्ये जावा, त्याची लिंक आहे, नक्की बघा. नाही तर वर आय बटन येत असेल तिथं जाऊन बघा. ठीक आहे. बोला हर हर महादेव, जय श्रीराम मित्रांनो. आणि पुढचं जो नेक्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये आपलं जे मंदिर आहे पुंडीकूट म्हणून मंदिर आहे, जिथं शंकरजीची मूर्ती आहे, ते 51 फूट उंच आहे. नक्की त्या ब्लॉगमध्ये पाहा मित्रांनो. ठीक आहे. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. बोला हर हर महादेव.